श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 145. श्रीराम. जरासंधाचा वध झाला. जरासंधाने 20,800 राजांना बंदिस्त करून ठेवलं होतं आणि या सर्व राजांना अर्थात सुटका करण्याचं काम भगवंताकडे होतं. ते त्यांनी पहिलं केलं. जरी ते राजे असले तरी पण ते कैद होते, त्यामुळे त्यांची दुर्दशा झाली होती. त्यांना जेव्हा मुक्त केलं कारागृहातून, त्यावेळेस त्यांची शरीरं सगळी जी आहेत ती मलिन झाली होती. त्यांना जेवण नीट मिळत नव्हते, त्यामुळे ते भुकेमुळे अर्धमेले झाले होते आणि खंगले होते पूर्णपणे. आणि जेव्हा ते कारागृहातून बाहेर आले त्यावेळेस त्यांना पहिलं दर्शन घडलं असेल ते भगवंताचं घडलं. आणि भगवंताचं दर्शन घडलं ते पण अर्थात त्यांचे चतुर हात जे आहेत ते चतुर हात त्यांना दिसले. म्हणजे भगवंताने त्याच्या मूळ रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. त्यामुळे भगवंताचं जे रूप होतं विष्णूंचं, त्या रूपामध्ये त्यांना दर्शन घडलं. आणि ते रूपाचं दर्शन घेतल्यावरती त्यांचं जे काही दुःख होतं ते क्षणार्धात निघून गेलं. असं आपण म्हणतो की आपल्याला खूप जर तहान लागली असेल तर आपण, आणि खूप वेळ जर पाणी नाही मिळालं तर आपण अतिशय त्रासून जातो, परेशान होतं, काय करावं समजत नाही, इतकी तहान लागते, कधी कधी पाणी मिळत नाही. परंतु जेव्हा आपल्याला पाणी दिसतं किंवा पाणी मिळतं तेव्हा ते पाणी बघितल्यावरच आपलं अर्धं आपल्याला बरं वाटतं आणि पाणी पिल्यावर तर बघायलाच नको. तशी काहीशी परिस्थिती झाली होती. आणि ते मुळामध्ये इतके वर्ष जेलमध्ये होते, इतके वर्ष ते कारागृहात होते आणि कारागृहामध्ये त्यांची खूपच अवस्था खराब झाली होती. परंतु जेव्हा ते बाहेर आले तेव्हा पहिलं दर्शन भगवंताचं घडलं. आणि भगवंताचं दर्शन जेव्हा त्यांना घडलं तेव्हा त्यांचे सगळे परिश्रम किंवा जे काही त्यांचे कष्ट होते ते एका क्षणात संपले. त्यांना अतिशय आनंद झाला. सगळे त्यांना जे काही वाटत होते ते सगळं निघून गेलं आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. राजे म्हणाले की महाराज, खरोखर आपली कृपा आमच्यावर किती आहे बघा. आम्हाला जरासंधाचं काहीच दुःख नाही आहे. जरासंधाने जे केलं ते चांगलंच केलं आणि हे सुद्धा करण्यासाठी आपणच भाग पाडला असेल, आम्हाला खात्री आहे. करते करवी ते आपणच आहात. आम्हाला याआधी जेव्हा आमच्याकडे आमचं राज्य होतं त्यावेळेस अर्थात त्या राज्याच्या बळावरती आम्हाला खूप गर्व झाला होता. राज्याचं ऐश्वर होतं त्याच्यामुळे आम्हाला घमेंड आली होती आणि त्यामुळे आम्ही जे आमचं कर्तव्य होतं ते नीट करत नव्हतो. आणि त्यामुळेच असेल कदाचित आपण जरासंधाच्या द्वारे आम्हाला अशा प्रकारे कारागृहात पाठवलं, ज्यामुळे आमचा अहंकार गेला. आमची राजलक्ष्मी जिच्यामुळे आम्हाला हा अहंकार आणि घमेंड झाली होती ती पण गेली. आणि ही आपली आमच्यावर असलेली कृपाच होती, यात शंका नाही. आणि म्हणून असं घडल्यावर आम्ही आपले स्मरण आम्ही सतत करत राहिलो. ही गोष्ट मात्र बरोबर आहे, अगदी करेक्ट. की अशा प्रकारे जेव्हा दुःख होतं किंवा अशा प्रकारे जेव्हा आपल्यावरती संकट निर्माण होतं तेव्हाच आपण भगवंताचं खऱ्या अर्थाने खूप मनपूर्वक त्याचं स्मरण करत असतो. आणि राजाही तेच सांगतात की अशा प्रकारे हे सगळं घडलं त्याचं कारण जे काय आहे ते आपली कृपाच आहे. आणि म्हणूनच आज सुटका झाल्यावर आम्हाला पहिलं दर्शनसुद्धा आपलंच घडलं आहे. ही सगळी आपली कृपा आहे. इतके दिवससुद्धा आम्ही कारागृहामध्ये आपल्या चरणकमलाचं स्मरण करत होतो की कधी आम्हाला तुमचे चरणकमल दिसतील. त्यामुळे मृगजळासारखे आपण आमच्यासाठी आहात. बस ते बघितलं आणि आम्ही आनंदित झालो. आता काही करायची इच्छा नाही आहे. आता हे शरीर जे आहे या शरीराने त्या सगळ्या गोष्टी करायची इच्छा राहिली नाही जे राजे करतात ते. इतकंच कशाला, तर बऱ्याच लोकांना मृत्यूनंतर जे काही अलौकिक लोक असतात, स्वर्ग किंवा असे काही, तिथे जायची बऱ्याच लोकांची इच्छा असते की नाही आम्ही स्वर्गात जाऊ. आम्हाला तिथे पण जायची इच्छा नाही. आता आम्हाला काहीच इच्छा राहिली नाही. आपले चरणकमल बघितल्यावरती आम्हाला काही करायची इच्छा राहिली नाही. बस देवा, बस एवढीच कृपा करा की आपल्या चरणकमलाचा आम्हाला विसर कधी पडणार नाही, हीच कृपा आमच्यावर करा. अशा प्रकारे सगळे राजे सांगतात बघा काय. आणि हे राजे अशा प्रकारे भगवंताची स्तुती करतायत
आणि मग भगवंत त्यांना म्हणाले की राजांनो, तुम्ही जी इच्छा प्रकट केली आहे त्या प्रकारे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल याची खात्री मी देतो, तुम्हाला आशीर्वादच देतो तसा. कारण ही गोष्ट त्रिवार सत्यच आहे की प्रचंड संपत्ती आणि ऐश्वर जेव्हा मनुष्याकडे असते तेव्हा बऱ्याच वेळा त्याची घमेंड, त्याचा गर्व निर्माण होतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करतच नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. यांचा उद्धार माझ्या हातूनच झाला आहे किंवा वेगवेगळ्या लोकांकडून माझ्या हातूनच मी करून घेतला. जसं नरकासूर असेल, रावण असेल, नहुष राजा असेल, अनेक लोक असे आहेत की त्यांच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी होत्या पण घमेंड फार होती ऐश्वर्याची, आणि म्हणून अनेक लोकांचं वर्तन हे चांगलं नव्हतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण तुला हे राजा, तुम्हाला लक्षात आलं की आम्ही असं असं चुकीचं केलं होतं आणि तुम्ही माझ्याकडे काय मागायचं ते अचूक मागितलं. खरोखर मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही मला जे हवं तेच मागितलं आहे आणि हे मी तुम्हाला नक्कीच देतो आहे. हे तुम्हाला मी देतो आहे की तुम्ही कधीही मला विसरणार नाहीत याची, अशा प्रकारचा आशीर्वाद मी तुम्हाला देतो. परंतु असं असलं तरीसुद्धा हे राज्य तुम्ही स्वीकारायला पाहिजे, कारण राजाचे राज्य आहात तुम्ही आणि राज्यकारभार करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि ही माझी इच्छा आहे किंवा आदेश आहे असं समजलं तरी हरकत नाही. अर्थात राजे म्हणाले, देवा तुमची इच्छा म्हणजे आमच्यासाठी आज्ञाच आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. आम्ही नक्कीच हे राज्य स्वीकारू, आपली इच्छा असेल तर, आपली आज्ञा असेल. तेव्हा भगवंत म्हणाले की हो, तुम्हाला आता हे राज्य स्वीकारायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला माझी आज्ञा म्हणून करायची आहे. अशा प्रकारे ह्या सर्व राजांना भगवंतांनी परत एकदा राज्य हातात घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर तिथून निघण्यापूर्वी पांडवांच्याकडून या सर्व राजांचा यथायोग्य सत्कार पण त्याने केला आणि नंतर मग त्यांना राज्य परत देऊन टाकलं. अशा प्रकारे ह्या सर्व राजांची सुटका भगवंताने केली आणि मग भगवंत म्हणाले की आता आपलं काम झालं आहे, आपण जाऊया. अशा प्रकारे भगवंताने भीमाच्या हस्तून जरासंधाचा उद्धार करवला आणि नंतर मग आपलं निहित कर्तव्य पार करून झाल्यावर ते इंद्रप्रस्थाकडे परत निघाले. अर्थात इंद्रप्रस्थामध्ये त्याची वाट बघणारे अनेक लोक होतेच. त्यामुळे भगवंत म्हणाले की आता इथलं काम झालेलं आहे, तिथे मला अजून बरीच माझी कामं शिल्लक आहेत, तेव्हा आपण इथे वेळ न दवडता इंद्रप्रस्थाकडे जाऊया. अशा प्रकारे ते परत एकदा इंद्रप्रस्थाकडे निघाले. इथे सगळे लोक त्यांची वाट बघतच होते. भगवंत जेव्हा अर्जुन आणि भीमसेनाला घेऊन तिथे पोचले त्यावेळेस त्यांचं जोरदार स्वागत केलं. दूताने आधीच बातमी आणली होती की जरासंध जो आहे भीमसेनाच्या हस्ते मारला गेलेला आहे. पांडव अतिशय आनंदित झाले आणि जेव्हा भगवंत तिथे पोचले तेव्हा स्वतः युधिष्ठिर सामोरे गेले आणि भगवंताचं स्वागत केलं. त्यानंतर यथावकाश राज्यसभा भरली. राज्यसभा भरल्यावरती युधिष्ठिराने राज्यसभेमध्ये सर्व तिथे जी लोक होती त्यासमोर त्यांनी काही संभाषण केलं. मुळामध्ये जेव्हा हा यज्ञ करायचा ठरवलं, त्या यज्ञासाठी काही ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यासाठी त्यांनी अनेक लोकांना बोलवलं होतं. अर्थात भगवंताची पहिली अनुमती घेतली होती. त्याने अनेक वेदज्ञ अशा ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून आणलं होतं, कारण राजसूय यज्ञ करण्याचा खूप मोठा भाग आहे आणि त्याच्यासाठी सगळे चांगल्या प्रकारचे ऋत्विज पाहिजे होते. म्हणून त्यांनी अतिशय नामवंत असे सगळे जे ऋत्विज होते त्यांना बोलवलं. बघा त्यांची नावं, कोणाकोणाला बोलवलं: व्यासमुनी, भरद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वशिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवश, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतु, पैल,
हे सगळे व्यासाचे शिष्य आहेत. पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्वा, कश्यप, धौम्य, परशुराम, शुक्राचार्य शुक्राचार्य म्हणजे यांचे गुरु, दैत्यांचे, त्यांनाही बोलवलं. आसुरी, वितिहोत्र, मधुचंदा, वीरसेन आणि अकृतवर्ण अशा प्रकारचे सगळे जे त्या काळातले अतिशय प्रसिद्ध किंवा वेदज्ञ असे जे ऋत्विज होते, जे ऋषी होते, त्या सगळ्यांना या यज्ञासाठी युधिष्ठिराने पाचारण केलं. आणि ते आले हा महत्त्वाचा भाग आहे ना. आम्ही जरी कोणाला जरी बोलवलं तरी येणं हा महत्त्वाचा भाग आहे. येण्याला महत्त्व होतं कारण दोन गोष्टी होत्या. एक तर ज्यांनी पाचारण केलं तो फार महत्त्वाचा म्हणजे युधिष्ठिर होता, आणि त्या यज्ञासाठी प्रत्यक्ष भगवंत तिथे हजर राहणार होते हा दुसरा महत्त्वाचा भाग होता. आणि यामुळेच हे सगळे जी लोक आहेत ती झाडून तिथे आले होते. याच्या जोडीला अर्थात कुरुवंशीय सगळे होते, ज्याच्यामध्ये द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य, धृतराष्ट्र, विदुर होता. अनेक देशांचे राजे सगळे अंकित होते कुरु सोडून. कुरु आणि यादव सोडले तर बाकी सगळे अंकितच झाले होते. हे सगळे सुद्धा आले होते. सगळे राजे महाराजे किंवा ऋषीमुनी तर आले होतेच, पण त्याच्यापेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट एक काय होती तर युधिष्ठिराने प्रत्यक्ष देवांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, सगळे लोकपाल, सिद्धचारण, गंधर्व, नाग, राक्षस, अर्थात राक्षसांना बोलवलं कारण काय की शुक्राचार्यानं सुद्धा आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे सगळ्या लोकांना त्यांनी झाडून सगळ्यांना त्याने आमंत्रण दिलं की या राजसूज्ञ यज्ञ आहे, जरूर या. आणि हे सगळी लोक जे आहेत ते लवाजव्यासह तिथे हजर झाले होते. वेगवेगळी आपली जे आहेत ते वाहनं घेऊन तिथे आले होते. आणि अशा प्रकारे हा राजसूय यज्ञ करण्याची सगळी तयारी जवळपास झाली होती. अशा प्रकारचा यज्ञ देवाने पूर्वी एकदा केला होता, आणि तो करत असताना वरुणाकडून हा यज्ञ त्यांनी करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर आता हा युधिष्ठिर करणार होता, आणि म्हणून सगळे लोक हा यज्ञ बघायसाठी आले होते की कशा प्रकारे हा होतो आहे. सगळी सभेमध्ये सगळी लोक, महान लोक जमली. सर्वांचं युधिष्ठिराने यथा सांग स्वागत केलं. जसा जो ज्येष्ठ असेल त्या प्रकारे त्यांनी सन्मान केला. सर्वांना आसनस्थ केलं. आणि नंतर युधिष्ठिर स्वतः आसनस्थ झाले. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग शिल्लक होता, आणि तो म्हणजे अर्थात राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजा कोणाची करायची. कारण एका व्यक्तीची अग्रपूजा पण करायची असते. जो सर्वात ज्येष्ठ असेल किंवा श्रेष्ठ असेल असा एक व्यक्ती कोणतरी निवडायचा असतो. ती व्यक्ती कोण असावी याच्यावर थोडासा विचारविनिमय घ्यावा असं युधिष्ठिराला वाटलं. अर्थात युधिष्ठिराच्या मनामध्ये काय होतं हा भाग वेगळा, पण एक राजा म्हणून इतरांचं मत विचारायला तर पाहिजेच ना. हुकुमशाही नव्हती तिथे, डिक्टेटरशिप नव्हती. मी म्हणेल तो कायदा नव्हता. मत लोकांचं घ्यायला हरकत नसतेच ना. निर्णय राजाने घ्यायला हरकत नाही. आणि युधिष्ठिराच्या मनामध्ये जरी काही असलं तरी पण त्यांनी लोकांना विचारलं, तिथे उपस्थित असलेल्या सर्व महान लोकांना विचारलं की तुम्ही मला सांगा की अग्रपूजेसाठी मी कोणाला निवडू. माझं काहीतरी मत आहेच, पण तुम्ही पण सांगा. त्यावरती तिथे जे उपस्थित होते त्यातले बऱ्याच लोकांनी बरीच मतं सांगितली. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितकी लोकांची मती तशी मतं. प्रत्येकाची मती वेगळी आणि मतं पण वेगळी. त्यामुळे काही लोक सांगतात द्रोणाचार्यांची पूजा करा, काही सांगतात वशिष्ठ मुनींची करा, काही सांगतात व्यासांची करा, काही सांगतात की नाही भीष्माचार्यांची करा. प्रत्येकाचं मत वेगळं. कोणाला अग्रपूजेसाठी निवडायचं काही समजे ना. तेवढ्यात सहदेव म्हणाला, दादा मी सांगू का माझं मत. सांग. मग सहदेव उठून उभा राहिला आणि म्हणाला की बघा,
इथे आलेले बरेच लोक आहेत आणि सगळे आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत यात शंका नाही आहे. म्हणजे मी त्यांना कोणालाही कनिष्ठ मानत नाही. तरी पण मला असं वाटतं वैयक्तिकदृष्ट्या की भगवान श्रीकृष्णांसारखं श्रेष्ठ कोणीच नाही आहे. श्रीकृष्णांइतका श्रेष्ठ व्यक्ती या ठिकाणी कोणीच नाही, कारण ते भगवंतच आहे असं मी मानतो. कारण रूप तर मानवाचं घेतलं आहे ना, त्यामुळे काही लोक त्याला मानवच समजायचे. स्वतः यदुवंशीय पण त्याला मानवच मानायचे. त्यामुळे तो म्हणाला की जरी ज्येष्ठ लोक अनेक असले तरी माझं वैयक्तिक मत असं आहे की या सर्व लोकांमध्ये सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहेत. ज्येष्ठ नाही आहेत पण श्रेष्ठ नक्की आहेत. कारण ज्येष्ठ तर इतर अनेक लोक होते. ऋषी सगळे ज्येष्ठ पण होते, भीष्माचार्य पण ज्येष्ठ होते. म्हणून तो म्हणाला की इथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ ते आहेत याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण हेच भगवंत आहेत असं मी मानतो. आणि त्यांना प्राप्ती करण्याचा खरा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे भक्ती मार्ग. हे माझं मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णासारखी इथे व्यक्ती उपस्थित असताना आपल्याला असा प्रश्नच कसा पडतो हेच मला समजत नाही. आणि म्हणून माझं मत आहे की आपण भगवान श्रीकृष्ण यांनाच अग्रपूजेचा मान द्यावा. ते जर केलं तर आपला यज्ञ नक्की यशस्वी होईल यात शंकाच नाही. अहो, यांची पूजा करणं म्हणजे चराचराची पूजा केल्यासारखी होणार आहे. तेव्हा तुम्ही कुठलाही जास्त विचार न करता श्रीकृष्णांनाच अग्रपूजेसाठी निवडा. अशा प्रकारे सहदेवानी ठामपणे सांगितलं आणि मग तो आसनावर बसला. सहदेवानी जेव्हा असं सांगितलं तेव्हा मात्र सगळीच लोक म्हणाले की नाही, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सहदेव जे म्हणलं ते बरोबर आहे. एकही व्यक्ती असं म्हणत नव्हती की बरोबर म्हणला नाही. सगळ्यांना पटलं. आधी चर्चा होती ती थोडीशी खालच्या शब्दात होती, परंतु आता सगळ्यांनी त्याला सांगितलं नाही नाही, आमचं अनुमोदन आहे नक्कीच. आणि युधिष्ठिराने बघितले की सभामध्ये असलेले सगळी जी लोक आहेत ती सगळीच लोक म्हणतात की नाही, श्रीकृष्णाचीच करा. आणि अर्थात युधिष्ठिराच्या मनामध्ये पहिल्यापासून हीच इच्छा होती की अग्रपूजा करायची तर श्रीकृष्णाचीच करायची, अन्य कोणाला करायची गरजच नाही आहे. परंतु त्याला पाठिंबा मिळणं जरुरी होतं आणि तो आता मिळाला होता. सर्व सभेने असं मानलं होतं की नाही, यांचीच पूजा झाली पाहिजे. आणि अर्थात सर्वांच्या संमतीने श्रीकृष्णाची पाद्यपूजा अग्रपूजा करायची ठरली. आणि मग त्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्णाची यथासांग विधिवत षोडोपचारे त्यांची ही पूजा स्वतः युधिष्ठिराने केली. त्यांचे चरणकमल धुतले. त्यांचे चरणकमल धुतल्यानंतर जे चरणतीर्थ आलं ते चरणतीर्थ त्यांनी प्राशन केलं आणि नंतर ते चरणतीर्थ त्यांनी आपल्या अर्थात मस्तकावर पण धारण केलं. आणि हे सगळं त्याला करायला जेव्हा मिळालं तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये इतके अश्रू आले की त्याला समोर काही दिसत नव्हतं. भगवंताची पूजा करण्यामध्ये खरोखर जो आनंद असेल तो कशात असणार आहे. तो आनंद जो आहे तो अर्थात युधिष्ठिराला मिळाला होता. आणि युधिष्ठिर जो आहे तो कितीतरी वेळ सद्गतीत होऊन भगवंताच्या चरणाजवळ बसला होता. ज्या प्रकारे भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा केली ती भक्तिभाव बघून सुद्धा इतर लोकांच्या मनात भाव निर्माण झाला. खरंच कृती एखादी जी असते ते कोण कशी करतो याला फार महत्त्व आहे. कृती सगळे लोक करतात पण कशा प्रकारे करतो याला फार महत्त्व नाही का. की किती भक्तिभावाने एखादी गोष्ट होते. भजन म्हणलं समजा, सगळेच चांगले म्हणत असतील परंतु भक्तिभाव जर एखाद्याचा जास्त असेल तर प्रगट होतो आणि मग त्याचा परिणाम इतरांवर होतो की काय ही भक्ती, काय हा भाव, आणि इतरांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. आणि युधिष्ठिराने जी पूजा केली, ज्या प्रकारे केली, ज्या भक्तिभावाने केली, तो भाव बघितल्यावरती इतरांच्याही मनामध्ये पूर्ण भक्ती निर्माण झाली आणि सगळी सभा एक प्रकारे स्तब्ध झाली होती. आणि अशा प्रकारे ही पूजा जी आहे ती संपन्न झाली. आणि नंतर मात्र सर्वांनी भगवंताच्या नामाचा
जयघोष केला. अशा प्रकारे सगळी सभा जी आहे ती भगवंतमय झाली होती. आणि अशी सुंदर पूजा झाल्यावरती अर्थात आकाशामधून सुद्धा पुष्पवृष्टी झाली. सर्व देव तिथे होतेच. ज्यांनी ज्यांनी बघितली ते सगळे नशीबवान. अशा प्रकारे या राज्यसभेमध्ये भगवंताची अग्रपूजा पार पडली. आणि ही पडत असताना सगळं वातावरण अतिशय मंगलमय झालं. सगळे लोक भगवंताचा जय जय करतात. पुष्पवृष्टी चालू आहे आणि अचानकपणे एक घटना घडली. आणि ती म्हणजे शिशुपाल तिथे होता. आणि तो मात्र हे सगळं इतका वेळ बघत होता. परंतु जेव्हा ही पूजा पार पाडली तेव्हा तो उठून उभा राहिला आसनावरून. आणि भर सभेमध्ये कुठल्याही कोणाचीही तमा न बाळगता अतिशय क्रोधाने असं तो अर्वाच्य भाषेमध्ये भगवंताला उद्देशून अनेक काही गोष्टी बोलू लागला. तो काय म्हणाला बघा. तो म्हणाला की काय इथे चाललं या सभेमध्ये मला समजत नाही आहे. अहो, सभेमध्ये इतके ज्येष्ठ लोक आहेत, ज्ञानवृद्धी लोक आहेत, पण बालबुद्धी असलेल्या एका व्यक्तीने इथे सांगितलं की कृष्णाची पूजा करा. आणि हे सगळे ज्ञानवृद्ध असलेले लोक, सगळे विज्ञानी असलेले लोक, सगळे लोक हो म्हणाले. ह्याचं मला खरंच आश्चर्य वाटतं की काय ह्या बालबुद्धी असलेल्या या सहदेवाने सांगितलं आणि तुम्हाला कसं पटलं हे मला समजतच नाही आहे. कसा तुम्हाला हा निर्णय पटला की कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे? सांगणारा व्यक्ती कोण आहे? सहदेव हा तर किती लहान आहे. आणि ऐकणारे आपण सगळे तपस्वी, विद्वान, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आहात. अनेक देवसुद्धा इथे आहेत. आणि या सर्वांसमोर त्यांनी सांगितलं आणि तुम्ही होकार दिलात. काय या माणसाने सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला पटलं कसं हे मला समजत नाही आहे. अहो, कोणाला तुम्ही निवडलत? काय आहे या व्यक्तीकडे? हा एक साधा गोपाल आहे. यदुवंशातला हा गोपाल आहे. याचं काम आहे सगळ्या गाई गुरांचं पालन करणं. हा याचा व्यवसाय आहे. आणि याला तुम्ही अग्रपूजेचा मान दिला? हे कसं होऊ शकतं? अहो, याच्याकडे कुठलीच गोष्ट चांगली नाही आहे. काय याच्यात तुम्ही बघितलं मला सांगा. याचा वर्ण तरी चांगला आहे का नाही? याचा आश्रम चांगला आहे का नाही? याचा कुळ तरी उच्च आहे का नाही? अहो, तो गवळी आहे. काय उच्च कुलात पण जन्माला आला? काहीच नाही त्याच्यामुळे चांगलं. बरं, ह्याचं वर्तन तरी चांगलं आहे का? की चला कुल सोडून दिलं, आश्रम सोडून दिला, वर्ण सोडून दिला, पण याचं वर्तन चांगलं आहे का? धर्माला अनुसरून आहे का? नाही. संपूर्णपणे अधर्म वर्तन करणारा व्यक्ती म्हणजे कृष्ण आहे. अहो, यांनी सगळं वर्तन स्वैर केलं आहे. पापी लोक जसे वागतात तसं यांनी सगळं वर्तन आजपर्यंत स्वैर वर्तन केलं आहे. आणि इतकं स्वैर वर्तन करून सुद्धा तुम्हाला हा एकच व्यक्ती मिळाला आणि हा तुम्हाला योग्य कसा वाटला? हा कसा आणि कुठून पात्र होता मला सांगा. की याच्यात कुठली पात्रतेचा गुण तुम्हाला दिसला? मला एकही गुण दिसत नाही आहे. आणि तुम्हाला कुठले गुण दिसले ते मला आज सांगा. मला याचं उत्तर पाहिजे या सभेमध्ये. तुमच्यापैकी कोणीही बोलायला तयार नाही, परंतु मी बोलल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे शिशुपाल जो आहे तो संपूर्ण सभेमध्ये अतिशय अर्वाच्यपणे कृष्णानं काय काय बोलत होता. आणि अशा प्रकारे तो कृष्णानं काय काय बोलतो आहे, पण कृष्ण शांतच. कृष्णावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. त्याने असं म्हणलं की जसा एखादा सिंह कोलेकोळी झाली तरी त्याला काही फरक पडत नाही, तो बघत पण नाही कोल्याकडे. तसे भगवंताने त्याच्याकडे ढुंकून बघितलं नाही. तो बोलतोय उभा राहून काय 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 बोलतोय. भगवंताने त्याच्याकडे बघितलंच नाही, दखलच घेतली नाही. परंतु भगवंताची जेव्हा अशा प्रकारे तो न थांबता निंदा करत होता, तेव्हा जे इतर लोक होते ऐकणारे, त्यांना मात्र ही निंदा ऐकणं कठीण झालं. आणि म्हणून त्यातले काही सभासद जे आहेत त्यांनी कानावर हात ठेवला. काही कानावर हात ठेवून निघून गेले. काही लोक शिशुपालाला शिव्या शाप द्यायला लागले.
काही भीमसेनासारखे लोक जे होते पांडव, त्यांनी त्या हातामध्ये गदाच घेतली. म्हणाले आता ह्याचा इथेच मी वधच करून टाकतो. अर्जुनसुद्धा क्रोधित झाला, त्यांनी पण गांडीव धनुष्याला हात घातला. परंतु श्रीकृष्णाने दोघांनाही शांत केलं, म्हणाला काही बोलायचं नाही. आणि हे बघितल्यावरती त्याला अजून चेव आला. हे बघितल्यावरती त्याला अजून राग आला आणि तो जोरजोरामध्ये भगवंताला अर्वाच्य भाषेत काय काय म्हणायला लागला. तेव्हा काही लोकांनी सभात्यागच केला. कारण असं आहे, फार महत्त्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी भगवंताची किंवा आपल्या गुरूंची निंदा सुरू असते त्या ठिकाणी आपण ती कधीही ऐकता कामा नये. एकतर आपण त्या निंदेला थांबवलं पाहिजे. जर थांबू शकत नसाल तर तिथून निघून जा. पण अशा प्रकारे जर आपण निंदा ऐकत राहिले आपल्या गुरूंची किंवा आपल्या उपास्य देवतेची, तर काय घडतं, तर त्या व्यक्तीचं पुण्य नाहीसं होतं, असं भागवतात सांगितलं. बघा किती महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्या गुरूंविषयी जर कोणी असं काही जरी बोललं चुकीचं, की काय कामाचं आहे, मी अनुग्रह घेतला आहे, काही केलं नाही, वाम वाम वाम, काही बोलणारे असतात काही लोक. परंतु अशा ठिकाणी त्याला लगेच थांबवलं पाहिजे त्याच्या निंदेला. आणि जर तो थांबत नसेल तर आपण तिथून निघून गेलं पाहिजे. आणि जर नाही गेलो, आपण विरोध जर नाही केला आणि ऐकत राहिलो, तर आपलं पुण्य नक्कीच कमी होणार, नाहीसं होऊ शकतो. भागवतात स्पष्ट सांगितलं की अशा व्यक्तीचं पुण्य नाहीसं होऊन तो अधोगतीला जातो, इतकं स्पष्ट दिलं. अर्थात बहुसंख्य लोकांनी जे आहे ती निंदा ऐकायची तयारी ठेवलीच नव्हती. त्यांनी विरोध पण केला आणि पांडव तर मारण्यासाठीच आले होते. पांडवांच्या जोडीला अजूनही काही राजे होते, त्यांना प्रचंड संताप आला होता. जसं मत्स्य देशाचे राजे होता कैकई, हे सगळे राजेसुद्धा खूप संतापले होते. त्यांनीसुद्धा हातामध्ये शस्त्र घेतलं होतं. त्यांनी शस्त्र उचललं. भगवंत म्हणतात शांत राहा. शिशुपालाला त्याच्यामुळे अजून जोर आला, तो अजून निर्भत्सना करायला लागला आणि जोडीला त्याने हातामध्ये तलवार पण घेतली. आणि ज्या राजांनी ज्या पांडवांनी श्रीकृष्णाची निंदा करू नको असं सांगितलं, त्या लोकांची पण त्यांनी निंदा करायला सुरुवात केली. म्हणजे आधी फक्त भगवंताची केली आणि नंतर श्रीकृष्णाच्या बाजूने उभे राहणाऱ्या सर्व लोकांची त्यांनी निंदा करायला सुरुवात केली. म्हणाला की तुमची पण मती खराब झालेली आहे. एका अयोग्य माणसाला तुम्ही जे आहे त्याची अग्रपूजा केली. इतके ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक असताना तुम्हाला हाच दिसला. अरे तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. या ठिकाणी भीष्माचार्य आहेत, सर्वात ज्येष्ठ आहेत, ते द्रोणाचार्य आहेत, अनेक ऋषी आहेत, देव आहेत. पण तुम्ही कोणाचाही विचार न करता या गवळ्याच्या मुलाला तुम्ही निवडलं. कुठे गेली तुमची मती? अशा प्रकारे तो निंदा करतोय. भगवंत शांत उभे आहेत. बराच वेळ तो एकतर्फी निंदा करतोय, कारण त्याला कोणीही मनुष्य विरोध करू शकत नव्हता. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलेलं कोणी काही बोलायचं नाही, त्याला काय बोलायचं ते बोलू द्या. आणि अर्थात त्याचं कारण होतंच. भगवंत कधी अकारण कुठली गोष्ट करत नाही. त्याचं कारण होतंच की त्याचे अपराध जे आहेत ते भरलेले नव्हते. 100 अपराध होईपर्यंत त्याला मी कुठलीही शिक्षा करणार नाही असं त्याने आपल्या या जवळच्या नातलग असलेल्या आईला त्याच्या वचन दिलं होतं की मी शिशुपालाच्या वध तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत तो 100 अपराध करत नाही. कारण आकाशवाणी झाली होती आणि अर्थात शिशुपाल जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला काही विकृती होती. त्याला एक अवयव जास्त होता, एक बोट जास्त होतं. आणि ते अशी आकाशवाणी झाली होती की याचा वध ज्याच्या हातून होणार आहे ती व्यक्ती जेव्हा इथे येईल तेव्हा हे बोट गळून पडेल. आणि कृष्ण आल्यावरती ते बोट गळून पडलं. त्यामुळे तिने लगेच कृष्णाचे पाय पकडले. अर्थात त्यांचं नातं होतं. ती म्हणाली माझ्या बाळाला तू मारू नकोस. तेव्हा भगवंत म्हणाले मी नक्की तुझ्या शब्दाची किंमत ठेवीन, परंतु त्याने माझे 100 अपराध होईपर्यंत मी त्याला सजा देणार नाही. तितके होईपर्यंत मी शांत बसेन. बरं त्याने 100 जर पूर्ण केले तर मात्र मला शिक्षा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण हे मी तुझ्याकडे बघून असं म्हणतोय, अन्यथा त्याला पहिल्या अपराधासाठी सुद्धा सजा देऊ शकतो.
परंतु तुझ्या शब्दाचा मान ठेवतो आणि 100 अपराध होईपर्यंत त्याला कोणीही काही करणार नाही याची मी काळजी घेईन. पण 100 झालं मात्र मला त्याचं शासन करावं लागेल. अशा प्रकारे वचन दिलं होतं आणि म्हणून भगवंत शांत होता आणि इतरांना पण शांत केलं. कारण शिशुपालाचा वध करण्याची क्षमता असलेली लोक तिथे होतेच ना. भीमसेन होते, अर्जुन होते, यांनी त्याचा वध करू शकले असते. परंतु भगवंतांनी सांगितलं की काही करायचं नाही. आणि भगवंतांनी एकदा परत शिशुपाला सांगितलं की शिशुपाला शांत राहा, आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, पण आता ह्याच्यापुढे मात्र काहीही बोलू नकोस, नाहीतर तुझं हित होणार नाही. पुढे जर काही बोललास तर तुझं अहित आहे हे लक्षात ठेव. तुझ्या आईला जे मी वचन दिलं त्या वचनाला मी जागृत राहून पाळून मी तुला काहीही करत नाही आहे. इतकंच नव्हे तर कोणालाही तुला इजा करू देत नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुला शासन करता येणार नाही. तेव्हा तू यापुढे काहीही न बोलणं बरं होईल. अशा प्रकारे भगवंताने त्याला एक इशारा दिला. परंतु म्हणतात ना, काळ जवळ आल्यावर काय होणार. विनाशकाली विपरीत बुद्धी आहेच आहे. त्याचा काळ जवळ आलाच होता आणि म्हणून त्यांनी परत एकदा भगवंताची निंदा केलीच. तो म्हणाला, तुला कोणी थांबवलं आहे? मी तयार आहे, हातामध्ये माझ्या तलवार आहे, ये तू. आजपर्यंत तुझ्याशीच फक्त माझं युद्ध झालं नाही आहे. मी आजपर्यंत अनेकांना त्यांची जागा दाखवली आहे. पण तुझं माझं नातं होतं म्हणून मी कधी तुझ्याशी युद्ध केलं नाही. बघा वल्गना कशी करतोय, उलटी करतोय. म्हणतो की कृष्णा तुझ्याशी माझं नातं आहे म्हणून मी आजपर्यंत कधी तलवारीला हात नाही घातला. गय केली तुझी, आता गय करायची गरज नाही आहे. तू ये माझ्याकडे, बघूया तुझं शौर्य किती आहे. मला बघायचं तुझं शौर्य किती आहे. तुझा सगळा जो काही अभिमान आहे तो आता मी उतरवणार आहे आणि तुला शासन मी करणार आहे. कारण तू ही अग्रपूजा स्वीकारली आहेस. तू पाप केलं आहेस, तू पापीच आहेस, तू स्वैराचारी आहेस, तुझ्यामध्ये एक पण चांगला गुण नाही आहे. तुझं कुठलंही वर्तन जे आहे ते धर्माला धरून नाही. तू पूर्ण अधर्मीच आहेस आणि अधर्मी अशा ह्या स्वैराचाराला शासन केलं पाहिजे असं मत माझं ठामपणे आहे. असं त्यांनी परत एकदा सभेत सांगून भगवंताची यथेच्छ निंदा केली. आणि अर्थात एवढी निंदा केल्यावर 100 अपराध तर पूर्ण झालेच ना. असे पूर्ण होतच आले होते, 99 झालेच होते. परंतु भगवंताने त्याला एक संधी दिली होती की बाबाला सांभाळ. सांभाळ बोलल्यावर यांनी इतकी अगणित टीका केली की 100 कधीच पार झाली. अर्थात भगवंतानी काही न बोलता त्याला शासन करायचं ठरवलं. मनात म्हणाले भगिनीला आपल्या, तुला दिलेलं वचन मी पाळलेलं आहे, तेव्हा आता मी मुक्त आहे. आणि मग भगवंतानी सुदर्शन चक्र जे आहे ते आपलं जागृत केलं, त्याला पाचारण केलं. सुदर्शन चक्र प्रगट झालं आणि शिशुपाल नव्हे सगळी राज्यसभा बघित राहील की कशा प्रकारे चक्र प्रगट झाले आणि चक्राचं तेज काय होतं हे बघितल्यावरती शिशुपाल पण क्षणभर जो आहे तो घाबरला. त्यालाही लक्षात आलं की हे काय खरं नाही आहे. परंतु उसनं अवसान त्याने आणलं आणि तलवार हातात घेऊन तो धावला. परंतु तो पुढे आला, परंतु काहीच पावलं तो फक्त पुढे जाऊ शकला. सुदर्शन चक्राने आपलं काम चोख केलं आणि सुदर्शन चक्राने या शिशुपालाचा शिरच्छेद केला. एका क्षणात त्या चक्राने आपलं काम केलं आणि अर्थात शिशुपालाचा उद्धारच झाला. भगवंताच्या हातून वध झाल्यामुळे. आणि सगळी सभा बघत राहिली स्तंभित होऊन की कशा प्रकारे शिशुपालाचा एका क्षणात भगवंतानी कशा प्रकारे वध केला. आणि जो शिशुपाल इतक्या वल्गना करत होता तो एका क्षणात जमिनीवर पडला. पण एक अद्भुत घटना त्याच वेळेस घडली की शिशुपाल मृत होऊन खाली पडला आणि त्याच्या शरीरामधून एक दिव्य ज्योत बाहेर आली, जी सर्व सभेला दिसत होती, सर्व लोकांना दिसत होती. अशी ही ज्योत बाहेर आली आणि ती ज्योत त्याच्या शरीरातून बाहेर निघून श्रीकृष्णामध्ये जाऊन प्रविष्ट झाली. ही अद्भुत गोष्ट होती. अर्थात त्याचा उद्धार झाला होता. शिशुपाल जो आहे हा कित्येक जन्मांपासून 3 जन्म सलग, कारण आपल्याला माहिती आहे की शाप होता हा जय विजयानं. आणि जय विजयानं जो शाप दिला होता सनकादिक ऋषी
त्यामुळे त्यांना अशा प्रकारे जन्म घ्यायचे होते आणि प्रत्येक जन्मामध्ये जो काही उशाप होता त्याप्रमाणे त्यांचा उद्धार भगवंताकडून होणार होता. आणि म्हणूनच ही गोष्ट घडली होती. शिशुपालाचा वध जो आहे तो भगवंतानी केला होता आणि त्याचा उद्धार झाला होता. आणि अशा प्रकारे ही गोष्ट सर्वांसमोर घडली आणि म्हणून त्याचा जो आत्मा आहे तो भगवंतामध्ये विलीन झाला, त्याचं तेज भगवंतामध्ये विलीन झालं. सर्व सभा हे प्रत्यक्ष बघू शकली की कशाप्रकारे भगवंतानी आपलं दिव्य सुदर्शन चक्र दिसणंसुद्धा भाग्याचंच काम आहे. कारण भगवंत ते नेहमी धारण करत नाही, ते बऱ्याच वेळा अदृश्यच असतं. फक्त त्यांना जेव्हा वाटतं की विशेष कामगिरी करायची आहे तेव्हा ते चक्राला पाचारण करतात आणि ते प्रगट होतं. आणि म्हणून तिथे असलेली सगळी जी लोक होते ते अर्थात पुण्यवान होते की ज्यांना हे प्रत्यक्ष सगळं बघायला मिळालं. आणि या सर्वांसमोर ह्या शिशुपालाचा उद्धार भगवंताने केला. हे सगळं घडल्यानंतर भगवंत म्हणाले की आता जे घडलं ते घडलं, यज्ञ पुढे सुरू करा, यज्ञामध्ये खंड पाळायची गरज नाही. त्यानंतर यथावकाश तो यज्ञ जो आहे तो पुढे सुरू झाला आणि तिथे असलेल्या सर्व ऋत्विजांनी हा राजसूय यज्ञ अतिशय व्यवस्थित पार पाडला. आणि सर्व काही झाल्यावरती युधिष्ठिराने परत एकदा स्नान केलं आणि अनेक प्रकारचा जे आहे ते दान केलं. अनेक गोष्टींचं तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याला जे हवं आहे ते सर्व दान केलं, कारण दान केल्याशिवाय तुम्हाला पुण्य मिळत नाही. आणि म्हणून युधिष्ठिराने सगळ्यांना अनेक गोष्टी दिल्या, ज्याला जे हवं ते. आणि सगळ्या प्रकारची लोक होती, मानव होते, देव होते, ऋषी होते, कोण नव्हते त्या सभेत सांगा. आणि प्रत्येकाला इच्छित वस्तू द्यायची, त्याच्यासाठी किती धन लागणार होतं. तुम्हाला गंमत सांगतोय की जेव्हा हा यज्ञ जेव्हा संपन्न झाला, जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो, एखाद्या समारंभाला जातो, जेव्हा तो खूप चांगला होतो, सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात भोजनापासून, तेव्हा आपण त्याची स्तुती करतो आणि घरी येताना पण म्हणतो किती सुंदर होतं, किती सुंदर होतं, किती छान झालं. तसं यज्ञ आणि सगळ्या गोष्टी जेव्हा पार पडल्या तेव्हा सगळी लोक त्या यज्ञाची चर्चा करतच घरी गेले आपापल्या. फक्त एकच व्यक्ती अशी होती की ज्याला मात्र हे सगळं बघायला मिळालं जवळून, पण त्याला प्रचंड दुःख झालं. आणि ती व्यक्ती होती दुर्योधन. दुर्योधनाला हे सगळं सगळ्यात जास्त जवळून बघता आलं. सगळ्यात जास्त जवळून का? सगळ्यात जास्त जवळून का बघता आलं? तुम्ही म्हणाल की इतर लोक होते, पण त्याच्याकडे जी कामगिरी होती ती इतर कोणाकडेही नव्हती. जेव्हा हा यज्ञ करायचं ठरवलं युधिष्ठिराने, त्यावेळेस गंमत काय घडली ऐका. त्यावेळेस पांडव आणि कौरवांचं असं काय वैर नव्हतं. सगळे कुरु जे होते त्या ठिकाणी येणार होते आणि प्रत्येकजण येऊन म्हणायचं युधिष्ठिराला की माझ्यासाठी काहीतरी काम असेल तर द्या, काही सेवा द्या एवढ्या मोठ्या यज्ञात. प्रत्येकजण सांगायचा आणि प्रत्येकाने युधिष्ठिराने काही ना काहीतरी सेवा दिली, कारण आपल्याच कुटुंबातलं कार्य आहे, घरातलंच कार्य आहे. आणि अनेक व्यक्तींनी विचार केला की माझी सेवा थोडी होईल एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये. अनेक लोकांनी अनेक प्रकारची सेवा घेतली. कौरवांमध्ये ज्येष्ठ म्हणजे दुर्योधन. भीष्माचार्य त्याला म्हणाले, अरे बाबा तू तर सर्वात मोठा आहेस, तू पण जाऊन युधिष्ठिराला विचार की काय सेवा करू. तेव्हा तोंड दाखलेपणाने का होईना पण तो गेला आणि युधिष्ठिराला म्हणाला की बंधू काय सेवा माझी या यज्ञात करू सांगा, तुमच्यासाठी मी काय करू. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, मी तुला काय सांगू, तुला हवी ती सेवा घे. कुठलीही तुला मी अशी सेवा सांगत नाही की हीच कर. तुझ्या मनाला जी आवडेल ती सेवा तू घ्यायला हरकत नाही. बघा अशा प्रकारे उदारपणे युधिष्ठिराने सांगितलं. विचार केला नाही की दुर्योधन कशा प्रकारचा मनुष्य आहे, काय आहे, अजिबात विचार नाही केला. खरोखर सच्छील अंतःकरण जे असतं ते असं असतं, सच्छील अंतःकरण. याच्या जागी दुसरा पांडव असता कदाचित तर त्यांनी सांगितलं नसतं असं. असा त्याने पर्याय दिला नसता. कदाचित त्याला एखाद्या विशिष्ट प्रकारची सेवा दिली असती. पण युधिष्ठिराने खुल्या दिलाने सांगितलं तुला हवी ती सेवा घे, बोल तुला कुठली सेवा पाहिजे. दुर्योधनाने पण त्याच्यावर विचार केला की अशी संधी कधी मिळत नाही, तेव्हा आपण या संधीचा वापर केला पाहिजे. त्यांनी काय केलं असेल, कुठली सेवा घेतली असेल.
तो म्हणाला की तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते म्हणजे धन. तर ते धन जे आहे ते सगळं हाताळण्याचं काम म्हणजे कोषाध्यक्ष तुझा मी असेल. तेव्हा तुझ्याकडचं सगळं धन जे आहे ते माझ्या हवाली कर. यज्ञासाठी लागणारा सगळा खर्च कसा करायचा, कुठे करायचा, काय करायचा, तो सगळा मी भाग बघेन. तेव्हा तुझा राजकोष माझ्या ताब्यात दे. मी तुझा हे काम करीन, ही सेवा करीन. बघा काय मागितली सेवा. त्याने अशा प्रकारची सेवा मागितली कारण त्याला बघायची इच्छा होती की खरोखर युधिष्ठिराकडे किती धन आहे, पांडवांकिती किती धन आहे आणि तो कशा प्रकारे काय करतो बघायची इच्छा होतीच ना. पुढे कधीतरी कामी येईल. युधिष्ठिराने एक क्षणाचाही विलंब न घालवता त्याला सांगितलं, छान, मला आनंद आहे तुम्ही ही सेवा घेतली. ही घे राजकोषाची चावी. आणि त्यांनी ती चावी त्याच्याकडे दिली. म्हणला हा सगळा राजकोष आजपासून तू सांभाळायचा आहे. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट लागणारी यज्ञासाठी असो किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला दानधर्म जरी करायचा असेल कोणाला तरी, ते पण जे काही लागेल त्याच्यासाठी लागणारं धन तुला हवं तेवढं देऊ शकतोस. कुठल्याही प्रकारचा तुझ्यावरती बंधन नसेल की कुठे किती खर्च करावा अशा प्रकारचं माझं बंधन नाही, ज्याला आपण आपल्या भाषेत बजेट म्हणतो. तसं त्यांनी सांगितलं काही नाही, तुला हवं तितकं हवं तेवढं धन वापर, यज्ञ चांगला झाला पाहिजे. आणि दुर्योधनाने या संधीचा फायदा घेतला. अर्थात त्याला सगळा राजकोष त्याचा बघता आला, त्याचा किती धन आहे ते बघता आलं. आणि युधिष्ठिराने कशा प्रकारे हात सोडून खर्च केला हेही त्यांनी बघितलं. इतकं त्यांनी धन सगळं होतं, सगळं खर्च केलं पण त्याला कमी पडत नव्हती. अक्षय धन असल्यासारखं त्याच्या कोठीमध्ये सतत धन येत होतं. हे बघून तोही चकित झाला की युधिष्ठिराकडे किती धन आहे, ही लक्ष्मी आटत कशी नाही याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आणि अर्थात लक्ष्मी आटू शकत नव्हती, कारण जिथे सत्य आहे, जिथे धर्म आहे तिथे भगवंत आहे, आणि जिथे भगवंत आहे तिथे लक्ष्मी पण आहे ना. त्यामुळे कमी पडण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हा यज्ञ जेव्हा संपला तेव्हा यज्ञ संपेपर्यंत जेवढा काही खर्च त्यांनी केला, हा सगळा खर्च दुर्योधनाच्या कडून पुढे जात होता. त्यामुळे किती अमाप लक्ष्मी त्यांनी खर्च केली, किती अमाप धन त्यांनी खर्च केली, किती अमाप त्यांनी दान धर्म केला, हे सगळं दुर्योधनाने जवळून बघितलं. आणि ते जवळून बघितल्यामुळे त्याच्या मनामध्ये जास्त द्वेष निर्माण झाला, जास्त ईर्ष्या निर्माण झाली. त्याला पांडवांची ही राजलक्ष्मी त्याला बघवत नव्हती. आणि त्याचा जो हेतू होता त्याचा परिणाम असा घडला की दुर्योधनाच्या मनामध्ये प्रचंड द्वेष निर्माण झाला पांडवांविषयी. अजून द्वेष होताच आधी, परंतु या गोष्टीमुळे त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेष निर्माण झाला. आणि त्यामुळे यज्ञ संपन्न झाल्यावरती सगळ्यांना आनंद झाला, फक्त एकटाच दुर्योधन होता की ज्याला प्रचंड दुःख झालं. का तर सर्वत्र पांडवांचं नाव झालं, युधिष्ठिराचं नाव झालं, त्यांचं धन किती हे लोकांना समजलं. आणि आलेला प्रत्येक व्यक्ती, लहानातली लहान, मानवापासून देवांपर्यंत, ऋषींपासून यक्षापर्यंत, भूतप्रेत, कोणीही शिल्लक नव्हतं की ज्याला दान नाही मिळालं. आणि दान पण कसं, ज्याला जे इच्छित हवं ते दान दिलं. आणि अशा प्रकारे हे केलेलं जेव्हा बघितलं तेव्हा दुर्योधन एकटाच असा प्राणी होता की यज्ञ झाल्यावर तो प्रचंड दुःखी झाला. अर्थात त्याचं दुःख फक्त त्यालाच माहीत होतं, इतर कोणालाही समजलं नाही की दुर्योधनाला असं दुःख झालं. परंतु त्याला प्रचंड दुःख झालं. आणि ज्या काही गोष्टी पांडवांच्या विषयी त्याच्या मनामध्ये आधी होत्या त्याच्यामध्ये ही भर पडली, द्वेषामध्ये अजूनही भर पडली. त्याच्या मनामध्ये लालसा पण निर्माण झाली की पांडवांचा राजकोष मी कधी स्वतःकडे घेईन, ही लालसा पण झाली. अशा अनेक वाईट गोष्टींचं बीज जे आहे ते या ठिकाणी सुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये निर्माण झालं. अशा प्रकारे या यज्ञातून अनेक चांगल्या गोष्टी पण घडल्या, पण काही वाईट गोष्टी पण घडल्या. शिशुपालाचा उद्धार झाला, लोकांना राजसूय यज्ञ बघता आला, सर्व आलेली लोक तृप्त झाले. अशा सगळ्या काही गोष्टी प्रत्येकाला मिळाल्या. आणि एक दुर्योधन जो आहे तो मात्र दुःखी झाला. आणि अर्थात प्रचंड दुःख घेऊन तो परत आपल्या हस्तिनापुरामध्ये गेला. अशा प्रकारे हा राजसूय यज्ञ संपन्न झाला. भागवतामध्ये असं म्हणलंय
की ज्या 2-3 कथा आणि हे 2-3 अध्याय आपण ऐकलेत, जसं त्यांनी काय सांगितलं बघा, फलश्रुती बघा. त्यांच्या शब्दात सांगतो की त्यांनी असं म्हणलं आहे की जो कोणी शिशुपाल वध, जरासंध वध, कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्णांच्या लीलाचे कीर्तन करेल आणि श्रवण करेल, त्याची सर्व पापांपासून सुटका होईल. बघा काय त्यांनी फळ दिलं आहे, किती सुंदर फळ आहे. खरोखर पापही आपल्याकडून सगळ्यांकडून कळत नकळत घडत असतातच. कित्येक पापं नकळत घडत असतात, आपल्याला माहीत पण नसतं. परंतु पापांपासून सुटका होण्याचं असं हे या अध्यायांमध्ये, या 3 अध्यायामध्ये अशा प्रकारची फलश्रुती दिली आहे. श्रीराम, आपण फक्त एवढंच म्हणूया की महाराज, आम्ही काही मागणी करत नाही आहेत, फक्त आमच्यातून ही सेवा अशीच होत राहावी. बाकी फळ काय द्यायचे ते आपण द्या, भगवंत आहेत ते देतील. आमच्याकडून ही सेवा होत राहावी ही विनंती आपल्या चरणी आहे, स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. या सेवेचा, ही सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. सेवेचा स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि अशी सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे, स्वीकार करावा. श्रीराम समर्थ.